रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मधला मारुती परिसरात भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी रामभक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली। अयोध्येत सोमवारी 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्र भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत। यामुळे देशभरात दिवाळीसारखा उत्साह दिसून येत असून सोलापुरात देखील रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। दरम्यान मधला मारुती परिसरात भगवे झेंडे, भगवे पताके, भगव्या टोप्या, भगवे शेले खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र रविवारी दिसून आलं। या भागातील सर्वच दुकानांमध्ये झेंडे खरेदीसाठी गर्दी दिसून आली। प्रभू श्रीरामांची छबी असलेले झेंडे घेण्याकडे रामभक्तांचा ओढा दिसून आला। दरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली असून 35 लाख झेंड्यांची विक्री झाल्याचं पिसे झेंडेचे पवन भिमळी यांनी सांगितलं। आपल्याकडे शेले, टोपी, गमजा, झेंडे, तोरण, अजून हनुमानचे झेंडे, रामांचे झेंडे, प्लेन, भगवे सर्व प्रकारचे झेंडे आहेत आणि तोरण आहे, टोपी, गमजा, केशाला लावायचे बिल्ले सर्व प्रकारचे आहेत। पण लोकांचा पण प्रतिसाद भरपूर प्रमाणात चांगला आहे आणि उद्या जे आपले राम प्रतिष्ठापना होणार आहे ना, त्यासाठी पण आपण सर्वजण जल्लोषात साजरी करत आहेत। त्यामुळे आपण झेंड्यांना पण प्रतिसाद भरपूर आहे। अपेक्षा तर एवढी तर वाटली नव्हती पहिला, पण हे ते 75वा अमृत महोत्सवपेक्षा मोठं जास्तीत जास्त गर्दी आहे। आपल्याला असं कल्पना पण नव्हती की एवढी गर्दी करेल। स्टॉक संपला पूर्ण, टोटली 35 लाख झेंडे आपण विकलेले आहेत आतापर्यंत। सर्व आपण डीलरशिप आहे, आपण होलसेलर पण आहेत। दरम्यान बाजारात प्रभू श्रीराम यांचं आणि श्रीराम मंदिराचं चित्र असलेलं आकर्षक आकाशकंदील देखील दाखल झाला असून खास कोल्हापूरहून हे आकाशदिवे आणले असून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं माऊली सुगंधी यांनी सांगितलं। यावर्षी राम जन्मभूमीच्या मंदिराच्या ओपनिंगसाठी जे उत्सव साजरा होत आहे त्यासाठी झेंडे, टोपी, पणत्या आणि नवीन म्हणजे आकाश दिवा एक आलेला आहे प्रकार जय श्रीराम या नावाने आणि त्याच्यावर 2 ते 3 प्रकार आले त्यामध्ये आणि श्रीरामाचा फोटो, मंदिराचा फोटो आणि जय जय श्रीराम लिहिलेले असे विविध प्रकारचे 3-4 डिझाईन आलेले आहेत। प्रतिसाद आकाश दिवाला 1 नंबरचा प्रतिसाद आहे। याचा आकाश दिवाची 500 रुपये आहे, 700 रुपये आहे, 700 आणि 800 रुपये आहे। ह्यालाही चांगला प्रतिसाद आलेला आहे। दरम्यान रामभक्तांमध्ये देखील उत्साह असून अयोध्येत राम मंदिर होणं हे प्रत्येक हिंदूसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। एकंदरीतच दिवाळीप्रमाणे बाजारात उत्साह दिसून येत आहे। तर आपल्या सर्वांसाठी, भारतवासियांसाठी, फक्त हिंदू धर्म नाही तर प्रत्येक भारतवासियांसाठी हा एक अभिमानास्पद असा दिवस आहे जो की प्रभू रामचंद्र जे आहेत आपले त्यांच्या मंदिराचे खूप दिवसापासून जो मंदिराची जे सर्व भारतीयांना प्रतीक्षा होती ते भारतीयांचं स्वप्न जे आहे ते उद्या पूर्ण होणार आहे। प्रभू रामचंद्रांची जी प्रतिष्ठापना आहे ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे अयोध्यामध्ये होणार आहे त्यामुळे एक चैतन्याचं वातावरण आज सोलापूरमध्येही आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आम्ही इथं सोलापूरमध्ये एक दिवाळी साजरी करण्याचं एक निश्चय केला आहे आणि त्यासाठी इथं आपण बघत आहात सगळीकडे की आम्ही झेंडे खरेदी करत आहोत। प्रत्येक सोसायटीमध्ये प्रसाद वाटायचा कार्यक्रम चालू आहे, कोणी खीर बनवतो आहे, कोणी शिरा, अशा ज्याच्या आपल्या आपल्या परीनं जसं शक्य आहे त्या पद्धतीनं उद्याचा जो सण आहे तो एक वेगळ्या पद्धतीने एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही जी एक प्रभू रामचंद्राबद्दलची जी श्रद्धा आहे ती मनात ठेवून प्रत्येक भारतवासी आनंदी आहे आणि प्रत्येक भारतवासियांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे।